नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विशेष महागाई भत्तासह एकूण किमान वेतन परिपत्र दिनांक 1 जुलै 2026 ते दिनांक 31 डिसेंबर 2026 प्रसिद्ध। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता विशेष महागाई भत्तासह एकूण किमान वेतन परिपत्रक कशा पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी टायटल पाहू शकता, विशेष महागाई भत्तासह एकूण किमान वेतन परिपत्रक दिनांक 1 जुलै 2026 ते दिनांक 31 डिसेंबर 2026 प्रसिद्ध। कारखाने अधिनियम 1948 अंतर्गत नोंदणी केलेल्या सर्व आस्थापनात, उद्योगात, कारखान्यात, रोजगारात कामावर असलेल्या कामगारांना तसेच मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम 1948 अंतर्गत आस्थापनातील कामगारांना किमान वेतन अधिनियम 1948 लागू आहे। किमान वेतन या संज्ञेत मूळ वेतन अधिक कामगार विभागाने सदर रोजगाराकरिता वेळोवेळी विहित व प्रकाशित केलेले विशेष भत्ते याचा देखील समावेश होतो। शासनाच्या कामगार आयुक्त कार्यालयाद्वारे विशेष भत्ता परिपत्रक हे दर 6 महिन्याला जाहीर केले जाते। या विशेष भत्त्यामुळे त्या संबंधित अनुसूचित उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतनामध्ये वाढ होते व तेवढी रक्कम कामगारांना मिळणे कायद्यानुसार गरजेचे आहे। पहा पुढे अपडेट काय सांगतोय। कामगारनामा कृती समितीच्या मागणीला यश। सध्या मूळ किमान वेतन व तसेच प्लस विशेष भत्ता रक्कम बरोबर एकूण किमान वेतन पत्रक जाहीर करण्यात येत असल्यामुळे याचा फायदा महाराष्ट्रातील 67 अनुसूचित उद्योगात काम करणाऱ्या लाखो कामगारांना होणार असून याबाबत कामगारनामा कृती समितीच्या माध्यमातून मागील 2.5 वर्षांपासून कामगार आयुक्त व कामगार विभाग महाराष्ट्र शासन यांना मागणी करण्यात आली होती। तसेच वेळोवेळी कामगारनामा वृत्तसंस्थेच्या माध्यमातून बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या। वरील मागणीबाबत कामगारनामा कृती समिती यांच्या माध्यमातून प्रथमतः 2019 मध्ये मागणी करण्यात आली। त्यानंतर वेळोवेळी कामगार आयुक्त कार्यालय, कामगार अप्पर सचिव, कामगार मंत्री आणि कामगार राज्यमंत्री, मुख्यमंत्री यांना पत्र व्यवहार करण्यात आला। दिनांक 8 सप्टेंबर 2020, दिनांक 16 ऑक्टोबर 2020, दिनांक 18 फेब्रुवारी 2021, दिनांक 17 मार्च 2021, दिनांक 15 एप्रिल 2021, दिनांक 19 मे 2021, दिनांक 10 ऑगस्ट 2021 म्हणजे स्मरणपत्र 1, दिनांक 1 सप्टेंबर 2021 स्मरणपत्र 2, दिनांक 16 सप्टेंबर 2021 स्मरणपत्र 3, दिनांक 5 ऑक्टोबर 2021 स्मरणपत्र 4, दिनांक 22 नोव्हेंबर 2021 स्मरणपत्र 5 नुसार कामगार विभागास पत्रव्यवहार करण्यात आला आहे। यावरती कामगार विभाग महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक 21 डिसेंबर 2020, दिनांक 22 फेब्रुवारी 2021 स्मरणपत्र 1, दिनांक 17 मार्च 2021, दिनांक 30 एप्रिल 2021, दिनांक 24 मे 2021 रोजीचे कामगार आयुक्त पत्र पाठवून संबंधित मागणीवरती कार्यवाही करावी असे देखील कळवले आहे। त्यानंतर सर्वात प्रथम दिनांक 1 फेब्रुवारी 2022 रोजी, दिनांक 1 जानेवारी 2022 ते दिनांक 30 जून 2022 पर्यंतचे विशेष महागाई भत्तासह एकूण किमान वेतन परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते। दर 6 महिन्याला जाहीर होणाऱ्या मूळ किमान वेतन किंवा विशेष भत्ता रक्कम एकूण किमान वेतन पत्रक याचा फायदा पुढील प्रमाणे। राज्यातील सर्व उद्योग सूचित काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतन, किमान मूळ वेतन कामगार विभागाने सदर रोजगाराकरिता वेळोवेळी विहित व प्रकाशित केलेले विशेष भत्ते म्हणजे एकत्रित रक्कम मिळणे कायद्याने बंधनकारक आहे। बहुसंख्य कामगारांना काम करत असलेल्या अनुसूचित उद्योगांमध्ये किती किमान वेतन
मिळते हे माहीत नसल्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. परंतु आता दर 6 महिन्याला जाहीर होणाऱ्या मूळ वेतन प्लस विशेष भत्ता रक्कम बरोबर एकूण किमान वेतन पत्रकामुळे विविध 67 प्रकारच्या अनुसूचित काम करणाऱ्या लाखो कामगारांना किमान वेतन किती मिळाले पाहिजे त्याची माहिती होणार असून तेवढे किमान वेतन मिळाले नाही तर तो त्याबाबत कामगार आयुक्त यांच्याकडे दाद मागू शकेल. प्रत्येक संघटित असंघटित कामगाराला किमान वेतन किती मिळाले पाहिजे हे या पत्रकामुळे माहीत झाल्यामुळे आर्थिक नुकसान हे होणार नाही. मग एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी विशेष महागाई भत्तासह एकूण किमान वेतन परिपत्रक दिनांक 1 जुलै 2026 ते दिनांक 31 डिसेंबर 2026 प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्ही जर आमच्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.